श्री स्वामी समर्थ। आज आपण 2024च्या मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत। मकर संक्रांत ही यंदा कशावर आलेली आहे, मकर संक्रांतीचं वाहन काय आहे, त्याचा परिणाम काय होईल, मकर संक्रांतीने यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, तर मग आपण काळ्या रंगाचे कपडे घालावे का, यावर्षी मकर संक्रांत कशी साजरी करावी, कोणत्या रंगाचे कपडे घालावे, काय करावे, काय करू नये, अशी बरीचशी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे। जेव्हा सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी केली जाते। नवीन वर्षातील हा पहिला सण असतो, त्यामुळे मकर संक्रांत हा हिंदू धर्माचा प्रमुख सण मानला जातो। यावर्षी 2024 मध्ये मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 ला साजरी केली जाणार आहे। ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारी 2024 रोजी मध्यरात्री 2:42 मकर राशीमध्ये प्रवेश करेल। 15 जानेवारीला उदय तिथी येत आहे, त्यामुळे 15 जानेवारी 2024 ला मकर संक्रांती हा सण साजरा करण्यात येईल। सूर्यास्तानंतर राशीत बदल झाल्यामुळे यावर्षी मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त 15 जानेवारीलाच असणार आहे। यावर्षी मकर संक्रांत घोड्यावर बसून येईल, म्हणजे मकर संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि उपवाहन हे सिंह असणार आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे। सूर्याचं मकर संक्रमण विशिष्ट कारणावर होत असल्याने वाहन घोडा आहे, उपवाहन सिंह आहे। तिने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतलेला आहे, हळदीचा टिळा लावलेला आहे, वयाने वृद्ध असून बसलेली आहे, वासाकरता दुर्वा घेतलेल्या आहेत, चित्रान्न भक्षण करीत आहे, ब्राह्मण जाती आहे, भूषणार्थ सोने धारण केले आहे, वार नाव भोरा व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त 15 आहेत, उत्तरेकडून दक्षिणेकडे जात आहे, नैऋत्य दिशेस पाहत आहे। तर संक्रांती ही एक देवी आहे आणि प्रत्येक वर्षी यामध्ये थोडाफारसा बदल होतो। म्हणजे संक्रांती ह्या देवीचं वाहन, उपवाहन, तिने कोणत्या रंगाचा टिळा लावलेला आहे, कशाचा टिळा लावलेला आहे, ती वयाने वृद्ध आहे की तरुण आहे की कुमारिका आहे, किंवा वासाकरता तिने काय घेतलेलं आहे, ती काय खात आहे, हातामध्ये तिने काय घेतलेलं आहे, तिने काय धारण केलेलं आहे, तिचं वारनाव काय आहे, ती कुठे पाहत आहे, यामध्ये थोडाफारसा बदल होतो। तर या वर्षीचं संक्रांती कशी आलेली आहे हे मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे। तिचं वाहन हे घोडा आहे आणि हळदीचा टिळा लावलेला आहे, वयाने वृद्ध आहे, त्यानंतर तिने सोने धारण केलेलं आहे, ब्राह्मण जाती आहे। संक्रांतीने यावर्षी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे। तर संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करू नये असं पूर्वपात रूढीप्रमाणे सांगितलं जात आहे। संक्रांती ही एक देवी आहे, जिला दुर्गा देवीचा अवतार असा मानला जातो आणि संक्रांती देवीने ज्या रंगाचे कपडे परिधान केलेले आहे त्या रंगाचे कपडे आपण परिधान करू नये असं सांगितलं जातं। तर संक्रांती या सणाला हळदी कुंकवाचा मोठा कार्यक्रम असतो। संक्रांती हा सण सुवासिनी महिलांसाठी खूप शुभ मानला जातो। तर ज्यांची पहिली संक्रांत आहे ती सुद्धा मोठ्या थाटामाटाने साजरी केली जाते। तर संक्रांती या सणा दिवशी आपण काळ्या रंगाचे कपडे परिधान करतो, परंतु या वर्षीची जी संक्रांत आहे ती काळ्या रंगावर आलेली असल्याने आपण काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये, कारण की संक्रांतीने जे रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे त्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करणं अशुभ मानलं जातं। त्यासाठी आपण इतर रंगाचे कपडे परिधान करावे, परंतु या वर्षीची संक्रांत काळ्या रंगाचे कपडे परिधान करून नक्कीच तुम्ही साजरी करू नये। तर मग संक्रांती वेळेस आपण कोणत्या रंगाचे कपडे घालावे असा देखील प्रश्न मनामध्ये येतो। तर संक्रांतीच्या वेळेस तुम्ही गडद रंगाचे कपडे परिधान करू शकता। याशिवाय संक्रांतीसारख्या सुवासिनी महिलांसाठी जो एकदम महत्त्वाचा सण असतो, अशा या सणांदिवशी तुम्ही गडद हिरव्या रंगाचे, गुलाबी रंगाचे, लाल रंगाचे वस्त्र देखील परिधान करू शकता। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याची पूजा, पवित्र नद्यामध्ये स्नान, देवांचे दर्शन आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते। या दिवशी संक्रांतीचं वाहन हे घोडा आहे आणि उपवाहन हे सिंह असल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे, इतर देशांशी संबंध दृढ होतील। ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी शुभ राहील, पण इतर काही लोकांमध्ये भीती वाढू शकते। अन्नधान्य वाढेल आणि महागाई देखील नियंत्रणात येईल।
वस्तूंच्या किमती देखील सामान्य राहतील। मकर संक्रांतीला तीळ संक्रांती असं देखील म्हटलं जातं। सनातन धर्मात या दिवसाचं विशेष महत्त्व आहे। या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण होतं, देवांची प्रातःकाल सुरू होते। सत्यव्रत भीष्मांनीही बाणांच्या शय्येवर राहून मकर संक्रांतीची वाट पाहिली। असं मानलं जातं की उत्तरायण झालेल्या सूर्यामध्ये मृत्यू झाल्यानंतर मोक्ष मिळण्याची शक्यता वाढते। या दिवसापासून प्रयागमध्ये कल्पवासही सुरू होतो। धार्मिक ग्रंथामध्ये गायत्री मातेच्या उपासनेसाठी यापेक्षा चांगला काळ दुसरा नाही। तीळ, गूळ आणि कपडे दान केल्याने अशुभ ग्रहांचा अशुभ प्रभाव देखील कमी होतो। त्यामुळे गरीब आणि असहाय्य लोकांना उबदार कपडे दान केल्याने पुण्य मिळते। या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते। दर रविवारी तांब्याच्या भांड्यात पाणी भरून सूर्याला गूळ आणि लाल चंदन अर्पण केल्याने पद आणि मान वाढतो आणि शरीरामध्ये सकारात्मक शक्तीचा विकास होतो। यासोबत आध्यात्मिक शक्तींचा देखील विकास होतो। यावेळी सूर्याची पूजा करणं देखील शुभ मानलं जातं। हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक महिन्याचं स्वतःचं असं महत्त्व असतं। त्यामध्ये पौष महिना हा हिंदू दिनदर्शिकेनुसार 10वा महिना असतो। मकर संक्रांतीचा सणही या महिन्यामध्ये साजरा केला जातो। ज्योतिषशास्त्रानुसार पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात राहतो। त्यामुळे थंडी वाढल्याने या महिन्याला पौष म्हणजेच पौष महिना देखील म्हटलं जातं। हा महिना भगवान सूर्य आणि भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी शुभ असतो। पौष महिन्यात सूर्याची उपासना केल्याने आयुर्मान आणि सामर्थ्य तर वाढतंच, पण आरोग्य देखील सुधारतं। सूर्याच्या उपासनेचं महत्त्व अनेक पटीने वाढतं। मकर संक्रांत म्हणजे या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशी परिवर्तनाला मकर संक्रांत असं म्हटलं जातं। आपल्याकडे या दिवसाला उत्तरायण असं देखील म्हटलं जातं। हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त थंडी असतो असा हा दिवस असतो आणि रात्र ही मोठी असते। या मोठ्या रात्रीच्या काळोख्याला चांगला निरोप देण्यासाठी या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात। मकर संक्रांतीला वर्षानुवर्षे काळ्या रंगाचे कपडे घातले जातात, मात्र पुढच्या पिढीला याचं कारण देखील माहीत असणं आवश्यक आहे। याचं आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो, म्हणूनच काळ्या रंगाचे कपडे घातले जातात। इतर रंगाच्या तुलनेमध्ये काळा रंग हा उष्णता अधिक शोषून घेतो आणि थंडीपासून संरक्षण करण्यासाठी याची मदत होते। यामुळेच या रंगाला मकर संक्रांतीच्या दिवशी प्राधान्य देण्यात येतं। शरीर उबदार ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो आणि लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत काळ्या रंगाचा कोणालाही उपयोग घेता येऊ शकतो। परंतु यावर्षीची जी मकर संक्रांत आहे ती मकर संक्रांत काळ्या रंगावर आल्याने आपण काळ्या रंगाचे कपडे घालू शकत नाही। या व्यतिरिक्त तुम्ही कोणतेही गडद रंगाचे कपडे घालू शकता, जसे की लाल, हिरवा, त्यानंतर गुलाबी यासारखे कपडे तुम्ही यावर्षी घालू शकता।